नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला वाटाण्याची खूप छान अशी मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। रेसिपी काय आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। ही रेसिपी तुम्ही अगदी घरच्या साहित्यामध्ये झटपट अशी बनवू शकता। चला तर मग बघूया कशी रेसिपी बनवायची। तर सर्वात आधी मी इथे ताजे मटर घेतलेले आहे। ते सोलून स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि कोरडे करून घेतलेले आहे। गॅसवरती कढई ठेवून आपल्याला हे मटार मस्तपैकी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। तेल न टाकता हे आपल्याला वाटाणे असे मस्त भाजून घ्यायचे आहे। सारखं हलवत राहायचं, नाहीतर खाली लागू शकतात आणि याचा रंग पण आपल्याला कमी होऊ द्यायचा नाहीये। एकदम लो फ्लेमवरती आपल्याला 4 ते 5 मिनिटं भाजून घ्यायचे आहे। हे मस्त भाजून झालेले आहेत। आता आपण हे थंड करून घेऊया। आता इथे एक मिक्सरचं भांडं आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे थंड करून घेतलेले वाटाणे आपण टाकून घ्यायचे आहे सर्व। या वाटाण्यामध्ये आपल्याला 4 ते 5 हिरव्या मिरच्या अशा तोडून टाकायच्या आहे। एका मिरचीचे 2 भाग करायचे, म्हणजे एकसारखं मिरची आणि वाटाणे हे मिक्सरला दळलं जाईल। तुम्ही याआधी ही रेसिपी कधी बनवलेली नसेल, बघितल्यावर एकदा नक्की ट्राय करा। खूपच चटकदार रेसिपी आहे। प्लस मोडवर आपल्याला हे मस्त याचं जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे। अगदी 1 मिनिटामध्ये हे बारीक होतं। जास्त बारीकही नाही आणि जास्त जाड पण नाही, अशा पद्धतीचं वाटण करून घ्यायचं। गॅसवरती पुन्हा आपल्याला कढई ठेवायची आहे आणि 2 चमचे इतकं तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे। तेल चांगले गरम झालेले आहे। आता यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे मस्त आपण हे फ्राय होऊ देऊया। हे मस्त फ्राय झालेला आहे। आता यामध्ये एक कांदा मी कापून घेतलेला आहे, तो पण आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि कांदा पण थोडासा अर्धा मिनिट यामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा जास्त टाकायचा नाही, थोडाच टाकायचा आहे। तुम्ही बघू शकता कांदा आपला मस्त परतलेला आहे। आता यामध्ये मी अद्रक लसूण पेस्ट याच्यामध्ये टाकणार आहे। हे मी खलबत्त्यामध्ये बारीक असं कुटून घेतलेलं आहे, हे पण आपण यामध्ये परतून घेऊया। तुम्हाला हवं तर अद्रक आणि लसूण आपण जेव्हा वाटाणे मिक्सरमध्ये दळतो तेव्हा सुद्धा दळून घेऊ शकता। आता इथे एक बटाटा घेतलेला आहे, तो असा मस्त बारीक कापून घेतलेला आहे, तो पण यामध्ये टाकायचा आणि 1 मिनिटभर हा बटाटा मस्त परतवून घ्यायचा आहे। बटाटा पण आपला इथे मस्त परतून झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला काही बेसिक मसाले टाकायचे आहे। इथे मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा इथे आपण मिरची पावडर टाकूया आणि अर्धा चमचा धना पावडर टाकूया आणि अर्धा चमचा मसाला टाकूया। हे मसाले पण आपण यामध्ये मस्त मिक्स करून घेऊया। या रेसिपीसाठी अजिबात आपल्याला तेल जास्त लागत नाही आणि चवीला अप्रतिम लागते। आता यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर आपल्याला टाकायची आहे। कोथिंबीर पण यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची। हे सर्व मसाले आपण मस्त चांगले मिक्स करून घेतलेले आहे आणि परतवून पण घेतलेले आहेत। आता यामध्ये मिक्सरला बारीक करून घेतलेला वाटाणा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि हा पण चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। वाटाणा आपण मस्त खरपूस भाजून घेतलेला आहे, त्यामुळे हा वाटाणा शिजायला अजिबात टाइम लागत नाही। हे खाली लागू द्यायचे नाही, चांगले मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि मीठ सुद्धा आपण यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। ही रेसिपी तोंडी लावण्यासाठी अगदी जबरदस्त आहे। आता यावरती आपण झाकण ठेवून 5 मिनिटं गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे आणि शिजवून घ्यायचं आहे। यात अजिबात पाणी टाकायचं नाही। 5 मिनिटात अगदी झटपट हा खिमा तयार होतो। याला तुम्ही वाटाण्याचा खिमा म्हणू शकता। अगदी चटकाऱ्यासारखा हा खायला लागतो, खूपच टेस्टी लागतो। आता पुन्हा हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आपली ही रेसिपी इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूया। एका बाउलमध्ये आता हा खिमा आपण काढून घेऊया। टिफिनसाठी अगदी झटपट 5 मिनिटांमध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे।
आणि तोंडी लावण्यासाठी तर अप्रतिम आहे। तर फ्रेंड्स, तयार आहे आपला इथं वाटाण्याचा खिमा। हा खिमा तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता। याचा रंग पण तुम्ही बघू शकता, किती छान हिरवागार दिसत आहे हा वाटाण्याचा खिमा। पाहता क्षणी खावा असा हा खिमा झालेला आहे। या पद्धतीने तुम्ही वाटाण्याचा खिमा नक्की बनवा। बाजारात भरपूर प्रमाणात वाटाणे उपलब्ध आहे। तुम्ही अगदी सहज घरच्या साहित्यात हा बनवू शकता। आजची ही चटपटीत वाटाण्याचा खिमा रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।